असं बाळं मध्ये मध्ये येणार आणि माझ्या ब्लॉगिंगमध्ये इंटरप्ट करणार. बट यू नो मी यातून वे आउट करायचा खूप प्रयत्न केला. छोटी पण येते तेव्हा. काय पडलं बाळा? ओ नो प्रॉब्लेम. मी याच्यातून वे आउट काढण्याचा खूप प्रयत्न केला की आपण बाळं नसताना शूट करूया, मग बाळं असताना त्यांना बाहेर ठेवूया आणि मग शूट करूया. बट दॅट डझंट वर्क दॅट वे असं मला वाटतं. बाळं पाहिजेत सोबत. मला नाहीतर खूप फोमो होतो. मला खूप आवडतं आहे बाळांसोबत राहायला. मला हे करायचं आहे. आय वॉन्ट टू बी अ पॉवर मॉम. अँड पॉवर मॉम इज समवन जी पॉझिटिव्ह आहे, जी ग्रेटफुल आहे. तिला गिल्ट नाही आहे कशाचंच. तिला आनंद आहे ती जे काय करते त्यामध्ये. तिला बाळांसोबत राहायचं आहे. ॲट द सेम टाईम तिला क्रिएटिव्ह असायचं आहे, प्रोडक्टिव्ह असायचं आहे, फॅमिलीला सपोर्ट करायचा आहे फायनान्शियली. बेबी कोण आहे? तू बेबी आहे. तर आता माझी मुलगी असल्यामुळे तिला माझ्या स्किन केअरमध्ये खूप इंटरेस्ट असतो. तर तिच्यासाठी मी एक लिप बाम ठेवलेला आहे साईडला, जो मी तिला लावते मी मेकअप करताना. आता ती बघते मी कॅमेऱ्यात कोणाशी बोलते आणि त्यांच्यासाठी सवयीचं नाही आहे ना. बघू असं कर. व्हेरी गुड. जा पप्पा. खायचं नाही. लिप बाम खायचा असतो का? नाही. मी लिप बामने पहिलं सुरू केलं कारण ते माझ्या खूप सवयीचं आहे. आता आपण ना काय काय करूया माहिती आहे का? थोडंसं हे आणि थोडंसं ते. ओके. सो हिअर वी आर युझिंग हायड्रेटिंग सिरामाइड टोनर. टोनर लावूया थोडं. मला डोंट डू दॅट प्लीज. आय एम वर्किंग. स्किन केअरचं सुरुवात आहे टोनरने. तर आज राघवच्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि ज्युनियर के जीची तशी सवय आहे मला. म्हणजे नर्सरी ज्युनियर के जी हे सगळं झालेलं असल्यामुळे आज एवढं प्रेशर नाही आहे. फक्त या स्कूलमध्ये वॉटर बॉटल पाठवायची आहे. त्या व्यतिरिक्त सगळी काळजी स्कूल घेणार आहे. त्यामुळे हे खूप मोठं रिलीफ आहे ॲज अ मॉम. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी खूप शाळा जवळची सिलेक्ट केली आहे. मला हे देते बाळा, तुला हे देते. मला डिस्टन्स वाईज बाळांना लांब पाठवायचं नाही आहे. हळूहळू पाठवू. म्हणजे आता दे आर व्हेरी यंग. ज्युनियर के जी सिनियर के जी म्हणजे काय बस तेवढंच. हे चेहऱ्याला लाव. ॲलोवेरा जेल आहे हे. डिस्टन्स वाईज त्यांना जवळ ठेवणं गरजेचं वाटतं आता या वयात. म्हणजे ॲलोवेरा जेल ज्याने थोडं थंड वाटतं. त्यामुळे कुठे लावलंस? उठायला नव्हतं लावायचं ते. चेहऱ्याला लावायचं छानपैकी. वा हा ब्युटिफुल. नाईस. मॉर्निंग स्किन केअर इज डन. एवढंच करणार आहोत आपण. थोडं व्हिडिओमध्ये छान दिसण्यासाठी आयब्राऊज करते. सो आय वॉज सेइंग की स्कूल खूप जवळ आहे. लंचसुद्धा स्कूलमध्ये आहे. सो बाळांना जरा सवय होते स्वतः खायची. आणि सरप्रायझिंगली राघव खूप एक्सायटेड आहे शाळेत जायला. तो कधीच असा म्हणजे अगदी लहानपणी जेव्हा ना त्याची सकाळची शाळा होती 8 वाजता वगैरे, तेव्हा तो जरा रडारड करायचा शाळेत जायला कारण झोपच नाही व्हायची. त्यामुळे मी मुद्दाम शाळा ही दुपारचीच निवडलेली आहे. आता मला असं वाटतं की बाळाने सकाळी छान झोप पूर्ण करून उठावं. 8-10 तास 11 तासांना जेवढं झोपायचं आहे छान फ्रेश स्वतः उठावं. स्वतः त्यांना भूक लागावी. पोट क्लिअर व्हावं स्वतःच्या स्पीडने. रादर दॅन हे खा मग पाणी पी मग पोट साफ कर कसं नाही झालं अजून पॉटी वगैरे हे सगळं न करता बच्चा व्हॉट आर यू डुईंग सगळं त्यांचं रुटीन छान 1-1.5 तास घ्यावा त्यांनी. मग त्यांना छान भूक लागते. स्वतःहून मागतात, स्वतःहून खातात. स्वतःहून नाही खात अजून राघवला भरवावं लागतं. आळस करतो थोडंसं. अँड त्यानंतर त्याला शाळेत पाठवावं असं मला वाटतं. दॅट्स वॉट वी आर डुईंग. सो लेट्स गो अँड स्टार्ट विथ माय कॉफी. आय नीड अ कॉफी बिफोर आय गेट राघव रेडी. लेट्स गो. हे बघा कॅमेऱ्याची सवय नसल्यावर असं होतं कधी पण ऑन करा. दिस इज माय मिरर. आय गॉट इट मेड फ्रॉम माय फर्निचरवाले दादा. नो इथे रॅक्स आहेत. त्यानंतर आतमध्ये पण स्पेस आहे. असं एकंदर साधारण बनवलेलं आहे. बाबू हात नाही लावायचं इकडे तिकडे. सो लेट्स गो अँड मेक सम कॉफी. कॉफी करायला जात होते पण तेवढ्यात लक्षात आलं की राघवचे सगळे युनिफॉर्म वगैरे सगळं रेडी करून ठेवते. कारण आज संग्राम आहे घरी
तर तो रेडी करेल छान राघवला. राघवचे सॉक्स, त्याचा युनिफॉर्म. राधीला स्पेशली राघवचे कपडे इतके आवडतात ना की ते त्याचेच कपडे तिला घालायचे असतात. त्यामुळे तिच्या हातापासून जरा ते लांबच ठेवावे लागतात. मी टी शर्ट आता ते सांभाळून ठेवलं आहे की तिला सापडू नये. ते तर मला सापडत नाही होतं का, अति सांभाळून ठेवली वस्तू की ती सापडत नाही. सापडलं कॅमेऱ्याच्या मागे. So here it is. Let's put it on a hanger. हे पॉवर मॉमवाला विचार माझ्या मनात का आला माहिती आहे का? मला असं वाटतं की मी एकटी नाही आहे. बरेच जण आपण आहोत असे ज्यांना सगळं करायचं आहे. आपण म्हणजे विमेन, आपल्याला सगळं करायचं आहे. वी डोंट वॉन्ट टू मिस आउट ऑन एनिथिंग. वी वॉन्ट एव्हरीथिंग इन आर कंट्रोल. मग त्यामध्ये बाळांचं रुटीन आहे, त्यांची हेल्थ आहे, पैसा आहे, क्रिएटिव्ह फ्रीडम आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत. पण ते करायचं कसं? तर मी तो माझा प्रवास सुरू केलेला आहे. मग तुमच्याबरोबर शेअर करते सो दॅट आपण एक कम्युनिटी बनवू शकतो, एकमेकांना इन्स्पायर करू शकतो, बिझनेस प्लॅन्स डिस्कस करू शकतो, गोल्स आपले डिस्कस करू शकतो. सो आय थिंक वी शुड कनेक्ट विथ इच अदर. कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते लिहा. तुमच्या मैत्रिणी असतील तर त्यांनासुद्धा सांगा की आपण आता जरा ना एकमेकींना पुश करूया गोष्टी करण्यासाठी. इट्स हाय टाईम नाव. आपण राघव संग्रामसाठी कोलाजन बनवूया. कोलाजन कसं बनवायचं याची रेसिपी मी शॉर्ट्समध्ये पण टाकलेली होती. सो 1 स्कूप ऑफ कोलाजन. मी HK व्हायटन्सचं कोलाजन वापरते. लेट्स ॲड सम वॉटर इन दिस. थोडंसं पाणी ॲड करायचं आणि देन ब्लेंडर आपलं बाहेर राहिलं आहे, कॉफी काउंटरला आलं. ब्लेंडर, हाय आय एम हिअर. ब्लेंडेड प्रॉपरली सगळं आतमधलं नीट डिझॉल्व झालं की विल ॲड सम मोर वॉटर. सगळे जाऊया सोडायला राघवला. बँड बाजूला घेऊन करेक्ट. 11:15 तयारी ठेवूया. राधीचं काहीतरी आलं. थोडी शांतता आहे बिफोर द स्कूल. कारण नाश्ता झालेला आहे, सगळ्यांचं सगळं आवडून झालेलं आहे, आंघोळ वगैरे वगैरे. त्यामुळे मी जरा पुस्तक वाचत बसते. पुस्तक मी सकाळी घेतलं होतं वाचायला. पुस्तकाबरोबरचा माझा फेवरेट मील असतो तो म्हणजे बघा कॉफी आणि लाडू. लाडू मी हालिमचे स्वतः बनवलेले आहेत घरात. हालिम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मी हळूहळू रेसिपी सगळं शेअर करेन. आणि दिस इज ज्वारी अँड ड्रायफ्रूट्स. अर्धा राधीने खाल्लं आहे, अर्धा आता मी सांगतो. कॉफी आणि लाडू कॉम्बिनेशन माझं फेवरेट आहे. त्या व्यतिरिक्त सो आय एम रीडिंग दिस बुक कॉल्ड द लॉज ऑफ ह्युमन नेचर. मी जस्ट सुरू केलं आहे. संग्रामने गिफ्ट केलं होतं मला. हे मी हिंदीमध्ये वाचते कारण संग्रामला असं वाटलं की आपण हिंदीमध्ये पुस्तक मागूया. पुस्तकाचा विषय खूप सुंदर आहे. तर मी ना यातलं थोडंसं तुम्हाला मी वाचून दाखवते की दिस इज व्हॉट इज दिस अबाउट. दिस इज अबाउट की एखादी एक्सटर्नल गोष्ट जेव्हा तुमच्यावर प्रेशराईज करत असते, मग तो माणूस असेल, सिच्युएशन असेल, कोणतीही गोष्ट असेल, स्पेशली माणसं जेव्हा त्यांचा एक वेगळा कॉन्फिडन्स, त्यांचं फेक वागणं किंवा त्यांचं कोणत्याही प्रकारचं बिहेवियर जर तुम्हाला अनइझी करत असेल तर एक्झॅक्टली काय घडत असतं तुमच्यात याबद्दलचं यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. बघा मी तुम्हाला एक वाचून दाखवते सो तुम्हाला कळेल. अगर हम मानव आचरण की जड़ों को समझ ले
तो विध्वंसक किस्म के लोगों को बहुत मुश्किल होगा कि वो लगातार कुकृत्य करें। क्यों दे दे? तो विध्वंसक किस्म के लोगों को बहुत मुश्किल होगा कि वो लगातार कुकृत्य करें और बच के निकलते रहें। तब हम इतनी आसानी से उनके बहकावे में आने और गुमराह होने से बच सकेंगे। तब हम उनके घिनौने और चालाकीपूर्ण हथकांडों का पूर्वानुमान कर पाएंगे और उन किस्सों की असलियत को समझ लेंगे। सायकोलॉजी, बिहेवियर याबद्दलचं बरंचसं लिहिलेलं आहे. हिंदी थोडंसं हेवी आहे पण मी मुद्दाम वाचते. अगर हम अपने भीतर उठे उस अजनबी को ज़्यादा साफ तौर पर समझ सकें तो हमें इस एहसास से मदद मिल सकेगी कि वो अजनबी दरअसल अजनबी कतई नहीं है बल्कि हमारा एक अंश है और दरअसल हम उससे ही ज़्यादा रहस्यमय, पेचीदा और दिलचस्प है जितनी हमें अपने बारे में कल्पना कर रखी है। और इस बोध के साथ हम अपनी ज़िंदगी के नकारात्मक पैटर्नों को तोड़ सकेंगे, अपने बारे में बहाने गढ़ना बंद कर सकेंगे और अपने कृत्यों पर तथा अपने साथ होने वाली चीज़ों पर बेहतर ढंग से नियंत्रण कर पाएंगे. नाइस. याचा अर्थ हा होता की जर आपण आतमध्ये आपल्याला असं वाटत असतं कायम की आपण असं का वागतो, याची उत्तरं काय आहे, तर जितक्या लवकर आपण आपल्या आतमध्ये असणाऱ्या त्या अनोळखी माणसाला ओळखू आणि हे जाणून घेऊ की आपलं बिहेवियर म्हणजे मी एक व्यक्ती नसून आपले वेगवेगळे बिहेवियर्स वेगवेगळ्या वेळी असतात, की जितक्या लवकर आपण ॲक्सेप्ट करू तितकं आपण स्वतःला सुधारायला तितकीच मदत करू शकतो. हे पुस्तक मी थोडं वाचत जाईन आणि तुम्हाला नक्की ऐकवेन. आता जरा छान माझ्या कॉफीसोबत वेळ घालवते. राघूला रेडी करते. राघू, आर यू रेडी? लवली. शाळा घरापासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर असल्यामुळे आम्ही चालतच निघालो. दाखव रस्ता. ती आहे झोपायची वेळ. बघा कशी तंद्रीत आहे. पण दादा चाललंय कुठेतरी म्हणजे आम्हाला पण जायलाच हवं. तर ती स्वतः रेडी झाली मस्तपैकी. शाळा भरायच्या आणि सुटायच्या वेळेला ट्रॅफिक बघा काय आहे. राघू, राघू, राघव, हॅपी, ऑल द बेस्ट, वी लव्ह यू. संध्याकाळी घ्यायला येते आम्ही 4 o'clockला. कोण आहे? शाळेचा पहिला दिवस. ओ गॉड. नर्सरी, ज्युनियर KG आणि आता सिनियर KGच्या पहिल्या दिवसाचा राघव. इतका फरक आहे यार. मुलं इतक्या पटापट मोठी होतात. मॉम्स, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, आय नो दिवसभर आपल्याला आपण वाट बघत असतो की कधी थोडासा वेळ फ्री मिळणार आहे आणि कधी एकदा आपल्याला आपली कामं, आपली पर्सनल कामं, सेल्फ केअर, क्रिएटिव्ह कामं, आपल्या गोष्टी करता येणार आहेत. त्यासाठी वेळ अजिबात मिळत नाही. खूप मेहनतीने तो काढावा लागतो. आपल्याला बेबी केअरसाठी काही माणसं निवडावी लागतात, मेड्स ठेवावे लागतात, तेव्हा कुठे जाऊन आपण एक शांत आयुष्य जगू शकतो. हे आयुष्य प्लॅन करावं लागतं. मी करते, मी शिकते. ॲट द सेम टाईम जेव्हा हा फ्री वेळ मिळतो, जसं की आता छोटी झोपली आहे, राघव शाळेत गेला आहे, तेव्हा आपल्यालाच रिअलाईज होतं की सगळंच हवं असतं आयुष्यात. हेही हवं आहे, एकांतही हवं आहे, शांतताही हवी आहे, बाळांचा सहवासही हवा आहे, कामही हवं आहे, पैसेही हवे आहेत. सो सगळंच हवं असणार आहे. आपण मला असं वाटतं जे आता आहे आपल्याकडे त्यात ग्रेटफुल असायला पाहिजे. कारण सगळ्यांना सगळं नाही मिळत आणि आपल्याला जर असं इतकं छान कुटुंब मिळालेलं आहे, आपल्या हव्या त्या गोष्टी कदाचित देव देणार नाही, पण आपल्याला खरंच ज्या गोष्टींची गरज आहे ती गोष्ट देव नक्कीच देईल. आणि हे असे एकांतात येणारे थॉट्स आहेत जे मी तुमच्याबरोबर शेअर करते. आय एम व्हेरी ग्लॅड
की मी हे सगळं या ब्लॉगच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोचवू शकते. कारण हा एक छान क्रिएटिव्ह माध्यम आहे माझा, मी तुमच्याशी कनेक्टेड राहण्यासाठीचा. आणि याचा ब्लॉग तुम्हाला त्यामुळे कसा वाटला ते मला सांगा. तर मला विषयही सांगा, तुम्हाला अजून काय काय बोलायला बघायला आवडेल माझ्या आयुष्यातलं. बाकी आता एडिटिंगची कामं, पुढचं कामाचं प्लॅनिंग, मील प्लॅन्स, आयुष्यभराचं प्लॅनिंग असं मी आता थोडक्या या 1-1.5 तासात करणार आहे. सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी. आणि टू ऑल मॉम्स, यू ऑल आर डुईंग रिअली ग्रेट. तुम्ही आता जॉबवर असाल, ट्रेनमध्ये असाल, गाडीत असाल किंवा घरी असाल, बाळांसोबत बघत असाल हा व्हिडिओ. आय लव्ह यू.